धम्मचक्र प्रवर्तन दिन के अवसर पर महाबोधि महाविहार कृति समिति की ओर से आज नागपुर शहर के रवि भवन स्थित सभागृह में बौद्ध धर्म से आने वाले सभी बड़े राजनेताओं ने संयुक्त प्रेस वार्ता का आयोजन किया। कृति समिति द्वारा मुंबई में संपन्न हुई सभी बौद्ध नेताओं की बैठकों के बारे में जानकारी दी। सभी का एक मत यह रहा कि बोध गया स्थित महाबोधि महाविहार मुक्त कराया जाए और वहां का स्वामित्व, व्यवस्थापन और पूरा नियंत्रण भी भारतीय बौद्ध अनुयायियों के हवाले किया जाए। इस मौके पर केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, पीपल्स रिपब्लिकन पार्टी के अध्यक्ष जोगिंदर कवाड़े, राकापा के नेता प्रकाश गजभी और अन्य बौद्ध नेता उपस्थित रहे। तर एक तर आम्ही सर्व गटातटाच्या नेत्यांना पॉलिटिकल इंटरेस्ट बाजूला ठेवू। मुंबईमध्ये आम्ही अशा 2-3 मीटिंगा घेतल्या आणि त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या गटाचे नेते नव्हे तर बौद्ध समाजाचे नेते, काँग्रेस असतील, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, आपल्या उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, अजितदादांची एनसीबी असेल किंवा शरद पवार साहेबांची एनसीबी असेल, तर या सर्वच बौद्ध नेत्यांना त्या बैठकीमध्ये बोलावलं होतं आणि बैठकीमध्ये एक मताने ठराव संमत करण्यात आला की महाबोधी महाविहार जे बोधगया या ठिकाणी आहे तर ते बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं यासाठी देशभर आंदोलन सुरू आहे आणि मुंबईमध्ये आणि सर्व देशभरामध्येही अजूनही आंदोलन तीव्र व्हावं आणि मुंबईसारख्या एका महाराष्ट्राच्या राजधानीच्या ठिकाणी एक भव्य अशा पद्धतीचं आंदोलन करावं, मोर्चा काढावा अशा उद्देशाने सर्वांना आपण निमंत्रित केलेलं होतं। त्याच्यामध्ये पॉलिटिकल स्वार्थ वगैरे बिलकुल अजिबात नाही। जगातील बौद्धाचं श्रद्धास्थान असलेलं बुद्धगयेचं महाबोधी महाविहार मुक्त करायचं आणि त्याचं स्वामित्व, त्याचं व्यवस्थापन, त्याचं नियंत्रण, त्याची व्यवस्था ही भारतीय बौद्धांच्या ताब्यात मिळावी यासाठी सातत्याने आंदोलन सुरू आहे। 127 वर्षापूर्वी अनागारिक धम्मपालजींनी आंदोलनाला सुरुवात केली, त्यानंतर सातत्याने आंदोलन सुरूच आहे। बिहारचं सरकार जे आहे, जो BT ॲक्ट 1949 जो आहे तो अत्यंत 49 हा जो कायदा आहे, हा जो ॲक्ट आहे तो रद्द करावा, नवीन कायदा तयार करावा आणि त्या माध्यमातून महाबोधी महाविहार जे जगातील बौद्धांचं श्रद्धास्थान आहे ते भारतीय बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी आमचा लढा सुरू आहे। लोकवाहिनी डिजिटल न्यूज के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट।